कधीकधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळं काही आपल्या विरोधात घडत असल्यासारखं वाटतं. प्रयत्न करूनही यश मिळत नाही, मनावर ताण असतो आणि प्रत्येक दिवस जणू एखाद्या संघर्षासारखा वाटतो. पण अनेकांना माहिती नसतं की वाईट काळ कायमचा नसतो. वाईट काळ संपण्यापूर्वी आयुष्य आपल्याला काही संकेत देतं. हे संकेत खूप सूक्ष्म असतात, पण जर आपण त्यांना ओळखलं तर समजतं की आता परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे आणि आयुष्यात एक नवीन चांगला काळ येण्याच्या मार्गावर आहे. ज्ञानामृत सारमध्ये आपण अशाच जीवनाशी संबंधित आध्यात्मिक गोष्टी, धर्मग्रंथांमधील कथा आणि कर्मनियतीचे गूढ नियम समजून घेतो, जे आपल्याला जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतात. आता पाहूया तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपण्याचे काही महत्त्वाचे संकेत. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तान् स्थितिक्षस्व भारत. जेव्हा तुमच्यात स्थितप्रज्ञता येऊ लागते, म्हणजे तुम्ही सुखात हुरळून जात नाही आणि दुःखात खचून जात नाही, तेव्हा समजावे की तुमचा वाईट काळ संपत आला आहे. हा पहिला संकेत आहे मानसिक समतोल. वेद म्हणतात की जेव्हा बुद्धी सत्वाकडे वळते तेव्हा प्रारब्धाची पकड सैल होते. एका महान ऋषींची कथा आहे, ज्यांच्या आश्रमाला आग लागली होती. सर्व शिष्यांमध्ये खळबळ माजली, पण ऋषी शांतपणे एका वृक्षाखाली बसून होते. त्यांनी सांगितले की ज्या अग्नीने सर्व नष्ट केले, तोच अग्नी नवीन निर्मितीसाठी जमीन मोकळी करत आहे. जेव्हा तुमची दृष्टी संकटापलीकडे पाहू लागते, तेव्हा नशिबाचे चक्र फिरते. वाईट काळ संपण्याचा पहिला संकेत म्हणजे परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणे. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. दुसरा संकेत म्हणजे शरणागतीची भावना. जेव्हा तुम्ही सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर मीपणा सोडता आणि ईश्वराच्या नियोजनावर विश्वास ठेवता, तेव्हा दैवी शक्ती कार्यान्वित होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. त्यांनी जेव्हा आपले सर्वस्व विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले, तेव्हाच त्यांच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि दुःखाचा काळ हा आनंदाच्या डोहात रूपांतरित झाला. ही शरणागतीच त्यांना वैकुंठापर्यंत घेऊन गेली. तिसरा संकेत म्हणजे पश्चात्ताप. जेव्हा माणसाच्या मनात आपल्या भूतकाळाबद्दल खरा पश्चात्ताप निर्माण होतो, तेव्हा समजून घ्या की आयुष्यात बदल सुरू झाला आहे. कारण जोपर्यंत माणूस आपल्या चुका मान्य करत नाही, तोपर्यंत त्याचं आयुष्य त्याच ठिकाणी अडकून राहतं. पण ज्या दिवशी मनात आतून आवाज येतो की मी चुकीचं केलं, त्या दिवशी बदलाची पहिली पायरी सुरू होते. पूर्वी एका जंगलात रत्नाकर नावाचा दरोडेखोर राहत होता. तो लोकांना लुटायचा, त्यांना त्रास द्यायचा. त्याला वाटायचं की तो जे काही करतोय ते आपल्या कुटुंबासाठी करतोय, त्यामुळे त्याच्या पापात त्यांचाही वाटा असेल. एके दिवशी त्या जंगलातून एक महान ऋषी जात होते. रत्नाकरने त्यांना थांबवलं, पण त्या ऋषींनी भीती दाखवली नाही. त्यांनी शांतपणे एक प्रश्न विचारला, तू जे पाप करतोस त्याचा भार तुझं कुटुंब वाटून घेईल का? रत्नाकरला खात्री होती की ते नक्की हो म्हणतील. पण जेव्हा तो घरी गेला आणि प्रत्येकाला विचारलं, तेव्हा सगळ्यांनी नकार दिला. प्रत्येकाने सांगितलं, तू जे करतोस ते तुझं कर्म आहे, त्याची शिक्षा तुलाच भोगावी लागेल. हे ऐकून रत्नाकरच्या मनाला जबरदस्त धक्का बसला. त्याला पहिल्यांदाच आपल्या कर्मांची जाणीव झाली. त्याच्या डोळ्यांत पश्चात्तापाचे अश्रू आले. तो परत त्या ऋषींकडे गेला आणि म्हणाला, माझ्यासारख्या पापी माणसाला सुधारण्याची संधी आहे का? ऋषींनी सांगितलं, ज्या क्षणी माणूस खऱ्या अर्थाने पश्चात्ताप करतो, त्या क्षणी त्याच्या आयुष्याचा अंधार संपायला सुरू होते. रत्नाकर तिथेच बसला, ध्यान करू लागला, वर्षानुवर्षे तप केलं आणि एक दिवस तोच रत्नाकर महान वाल्मिकी ऋषी झाला, ज्यांनी रामायणासारखा अमर ग्रंथ लिहिला. म्हणून जर तुमच्या मनातही आज आपल्या भूतकाळाबद्दल पश्चात्ताप निर्माण होत असेल तर घाबरू नका. हा कमकुवतपणाचा संकेत नाही, हा बदलाचा संकेत आहे. कारण ज्या दिवशी माणूस स्वतःला बदलतो, त्या दिवशी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरू होते. चौथा संकेत म्हणजे इच्छाशक्ती. कधीकधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. मन थकलेलं असतं, परिस्थिती कठीण असते आणि आतून आवाज येतो की आता हार मानावी.
पण त्या सगळ्या अंधारात जर तुमच्या मनात अजूनही एक छोटीशी जिद्द जिवंत असेल, पुन्हा उभं राहण्याची इच्छा असेल, तर समजून घ्या की तुमचा वाईट काळ संपत चालला आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन हाच अनुभव घेत होता. हजारो सैनिक उभे होते. शंखनाद झाला होता. युद्ध सुरू होण्याच्या काही क्षणाआधी अर्जुनाच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. त्याने पाहिलं, समोर त्याचेच नातेवाईक उभे होते. गुरु द्रोणाचार्य, आजोबा भीष्म, मित्र, काका. त्याच्या हातातून गांडीव खाली पडलं. त्याने कृष्णाला सांगितलं, मी हे युद्ध लढू शकत नाही. मला विजय नको, मला राज्य नको, मला हे सगळं सोडून द्यायचं आहे. त्या क्षणी श्रीकृष्ण शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांनी सांगितलं, ही भीती तुझ्या मनातली आहे, पण तुझ्या आतली शक्ती त्याहून मोठी आहे. कृष्ण म्हणाले, योद्धा तो नाही जो कधीच घाबरत नाही. योद्धा तो आहे जो भीती असूनही आपल्या कर्तव्यासाठी उभा राहतो. हळूहळू अर्जुनाला समजायला लागलं की हा संघर्ष फक्त त्याचा नाही, हा धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष आहे. त्याने पुन्हा आपलं धनुष्य उचललं. डोळ्यांत आत्मविश्वास परत आला आणि तो पुन्हा उभा राहिला. म्हणून जर तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी तुमच्या मनात अजूनही पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा जिवंत असेल, तर समजून घ्या की तुमचं भविष्य अजून संपलेलं नाही. कारण जिद्द जिवंत असेल तर जिंकण्याची शक्यता कायम जिवंत असते. 5वा संकेत म्हणजे वातावरण बदल. कधीकधी आयुष्यात अचानक काही गोष्टी बदलायला लागतात. जुन्या सवयी दूर होतात, नकारात्मक लोक दूर जातात आणि आयुष्यात नवीन लोक, नवीन विचार, नवीन संधी येऊ लागतात. हे सगळं योगायोग नसतं. अनेकदा हा संकेत असतो की तुमचं आयुष्य एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. श्रीरामांच्या आयुष्यातही असंच घडलं होतं. अयोध्येचा राजकुमार असलेले राम एका दिवसात वनवासी झाले. राजवाड्याची सुखं संपली आणि त्यांना जंगलात जावं लागलं. पहिल्या नजरेत पाहिलं तर हा मोठा दुर्दैव वाटतं, पण त्या वनवासातच अनेक गोष्टी घडल्या ज्या पुढे रामायणाच्या इतिहासात महत्त्वाच्या ठरल्या. वनात रामांना अनेक महान ऋषी भेटले. त्यांनी राक्षसांचा नाश केला, लोकांना संरक्षण दिलं आणि त्या काळातच त्यांचं व्यक्तिमत्व अधिक महान बनत गेलं. वनवास म्हणजे फक्त कष्ट नव्हते, तो त्यांच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाचा काळ होता. आणि शेवटी जेव्हा राम अयोध्येला परतले तेव्हा त्यांचं स्वागत एका महान राजासारखं झालं. रामराज्याची सुरुवात झाली, ज्याला इतिहासात सर्वात आदर्श काळ मानलं जातं. म्हणून जर तुमच्या आयुष्यात सध्या वातावरण बदलत असेल, काही लोक दूर जात असतील, काही नवीन संधी दिसत असतील, तर घाबरू नका. कारण अनेकदा आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय सुरू होण्याआधी परिस्थिती पूर्णपणे बदलते आणि त्या बदलामध्येच नव्या सुवर्णकाळाची सुरुवात लपलेली असते. जर तुम्हाला हे ज्ञानामृत सार भावले असेल तर अशाच सखोल आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यातील हा वाईट काळ लवकरच संपून सुखाचा सूर्योदय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शांत रहा, विश्वास ठेवा. शुभम भवतु.